स्टार्ट. हां. गुरुजी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्यामुळे सर्व मुलींना वाचनाची आवड लागली. पुस्तकं भरपूर मुली वाचतात, पत्र लिहितात, घरी पण पत्र लिहितात. घरच्यांना आनंद वाटतो की पोरी इथं येऊन काहीतरी शिकतात. त्यांना पुस्तकं वाचण्याची आवड लागली. सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आजपर्यंत जे काही खूप चांगले काम केलेले आहात तुम्ही नेहमी करत राहावे ही माझी इच्छा आहे. आणि तुम्ही आजपर्यंत जी तुम्ही मला जी मदत केली त्याबद्दल तुमची मी आभारी आहे. आणि तुमच्यामुळे माझी मराठीबद्दलची विशेषता वाढलेली आहे. त्याबद्दल तुमचा आभार. आणि तुम्ही असंच खूप चांगले काम करत राहावे अशी विनंती. आणि तुम्ही 1000 वर्ष जगावे. सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्यामुळेच माझी भाषणाची गोडी वाढली. आधी मला भाषणामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, पण त्यांच्यामुळेच मला वाचन परत अभ्यासात ही गोडी, वाचनाची गोडी त्यांच्यामुळेच माझ्या मनातली वाढली. परत स्टेजवर जाण्याचं डेअरिंग माझं खूप वाढलं. त्यांच्या प्रेरणेनेच आता मी इतके मी कोणत्याही स्टेजवर भाषण करण्यासाठी जाऊ शकते. आणि त्यांच्यामुळेच मी कोणतंही पुस्तक हातात घेऊन समोर वाचू शकते. आणि त्यांच्यामुळेच आता मी आता इतके तर पुढे जाऊन त्यांच्यामुळेच मी खूप मोठी होऊ शकते. त्यांना मी खूप त्यांच्या प्रेरणेमुळेच आता मी इतकी होऊ शकते. आता मी त्यांच्यासाठी इतकेच करू शकते, कारण आता माझ्या हातात इतकंच आहे. तू कितवीची विद्यार्थिनी आहे? इयत्ता 8वीची विद्यार्थी. ओके, गुड. नमस्कार, माझे नाव दुर्वा प्रदीप बायत. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्यामुळे आम्हा इतर मुलींना जास्त करून वाचनाची आवड लागली. आणि तुम्ही शाळेत आल्यापासून लहान मुलींना जे समजावून घेतात ते मला अतिशय खूप आवडलं. वाचन कट्टा घेतात, श्रावणी दीदीबरोबर बोलतात, इतर मुलींच्याबरोबर पण बोलतात, मोठ्या मुलींच्यावर जबाबदारी देतात, सगळ्यांना सांभाळून घेत आहेत. धन्यवाद. नमस्कार सर, मी हर्षिता सपकाळे. काय होणार? नमस्कार, माझे नाव श्रावणी सुभाष चौगले. मी आता 10वीची विद्यार्थिनी. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर तुमच्याबद्दल काय बोलावं हेच सुचत नाही. जेवढं बोलेल तेवढं तुमच्याबद्दल कमीच आहे. तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप छान सवय लागली आणि खूप जास्त सवय लागली. मला तर खरं तर वाचनाची आवड नव्हती, पण तुमच्यामुळे मला खूप सारी वाचनाची आवड लागली. आणि वाचनाच्या आवडीमुळे मला माझी शब्दसंपत्ती खूप सुधारली. आणि मला व्यायामाची पण आवड तुमच्यामुळेच लागली. खरं तर मला एवढ्या सगळ्यांच्यात बोलायला धाडसच नव्हतं किंवा मी बोलूच शकत नव्हते, पण तुमच्या प्रोत्साहनामुळे मी बोलू शकले आणि मला तुमच्यामुळे खूप छान धाडस आलं. या सगळ्याबद्दल थँक्यू. आणि आज रविवार असल्यामुळे तुम्ही इथे नाहीत, पण जर का असतात तर आपण सगळ्यांनी खूप मिळून धमाल केली असती. आणि तुम्ही जे काही आम्हाला प्रोत्साहन करतात त्याबद्दल थँक्यू. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर, ही हर्षदा सपकाळे. तुम्ही आज इथं नाही आहेत म्हणून तिला खूप रडायला येत आहे. ती तुम्हाला खूप मिस करते आणि तुम्हाला शुभेच्छा भेटून द्यायच्या होत्या. मगापासून माझ्या मागे लागली होती की सरांना व्हिडिओ कॉल लावून द्या. नेटवर्क नव्हतं आणि तिला आता राहावेना झालं आहे. सर, तुम्ही जरा नंतर तिच्याशी कॉल करून बोला. हर्षदा, शुभेच्छा तरी दे बा. ती खूप मिस करते सर तुम्हाला, म्हणून इतकी रडते बघा. हर्षदा, बोल बा. हॅपी बर्थडे सर तरी म्हण. हर्षू, बोल बाळ लवकर. सर, तुम्हाला वाढदिवसाची खूप शुभेच्छा. तुमच्यामुळे आम्हाला वाचनाची आणि पत्राची ते आवड लागली, म्हणून मी तुमच्या आभार. हां, बस.